वर्षानुवर्ष दलितांवरती अन्याय अत्याचार करणारे जात, या महाराष्ट्रातली माजुरडी जात, दलितांच्या आया बहिणींवरती अत्याचार करणारे, दलितांच्या हत्या घडून आणणारे, अजूनही हे माजुरडे महाराष्ट्रामध्ये शांत नाही. या माजुरड्यांचं ऐकून पोलीस प्रशासन व्यवस्था सुद्धा ज्यांच्यावरती अत्याचार झालेत, पीडित आहेत, त्यांचे गुन्हे दाखल करून घेत नाही. गाव मोहोळ, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी. सोनपेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ते गाव येतं. काल त्या कुटुंबातील, दलित कुटुंबातील मुली पाणी आणायला गेल्या होत्या. त्यांना रस्त्यामध्ये अडवून त्यांची छेडछाड केली, त्यांना मारहाण केली त्याच माजुरड्या जातीच्या लोकांनी, त्याच माजुरड्यांनी. आणि तिथली हरामखोर प्रशासकीय व्यवस्था अजून गुन्हे दाखल करत नव्हते. त्यांनी आम्हाला संपर्क केला कुटुंबाने, आणि त्यानंतर तिथल्या व्यवस्थेशी आम्ही बोलल्यानंतर ही सगळी प्रक्रिया आता सुरुवात करत आहेत गुन्हा नोंद करायला. म्हणजे प्रत्येक वेळा आम्ही प्रशासकीय व्यवस्थेला घोडा लावायचाच काय? या महाराष्ट्रातल्या माजुरड्यांना, ज्याने आमच्यावरती पिढ्यानपिढ्या अत्याचार केला, त्यांना सांगू इच्छितो, हरामखोरांनो, तुम्ही कितीही ताकद लावा, कितीही तुमच्या मंत्री, आमदार, खासदारांचा दबाव आणायचा प्रयत्न करा, गुन्हा दाखल पण होणार आणि भेंचोद अटक पण करायला लावणार. त्या माझ्या दलित परिवारानं काही घाबरायची गरज नाही. या अगर शेर आहे तो आपण सव्वा शेर आहे. यांच्या गांडीत बांबू टाकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कायदेशीररित्या. आणि तिथली पोलीस प्रशासकीय व्यवस्था, त्यांनी दलालीचं काम करू नये माजुरड्यांचं. कायद्याला तुम्हाला सगळे समान आहेत. तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, अन्यथा याचा विरोध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून होईल. आधीच परभणी जातीवादाचं केंद्र बनलेलं आहे. तिथल्या व्यवस्थेला माझा इशारा आणि धमकी सुद्धाही आहे. जय भीम, जय भारत, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, जिंदाबाद. महाराष्ट्रातले हे माजुरडी जात मुर्दाबाद, मुर्दाबाद. मादरचोद माजुरडे साने.